नमस्कार स्वामी भक्त हो. आपण आपल्या स्वामींच्या कथांच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय. म्हणजे आज आपण दुसरी कथा बघतोय. आपण 2, 3 आणि 4 अशा 3 ते 4 कथा बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या दुसऱ्या भागाला. आणि मला खात्री आहे की जसं तुम्ही पहिल्या भागाला प्रतिसाद दिलाय तसा भरभरून प्रतिसाद तुम्ही दुसऱ्या भागाला सुद्धा द्याल आणि नक्की लाईक आणि शेअर कराल. म्हणजे सर्व स्वामी भक्तांपर्यंत आपली कथा नक्की पोहोचेल. दुसऱ्या कथेचं नाव आहे हस्तिनापूर नजीक जन्मस्थान. महाराजांच्या जन्मसंबंधाने दुसरी ही एक आख्यायिका आहे. ती म्हणजे महाराजांचा जन्म हस्तिनापूर नजीक छेली या खेडेग्रामात झाला. कारण महाराजांच्या आरतीतच याचा उल्लेख आहे. शिवाय महाराजांचे स्वामी सूत हरिभाऊ जे परम निस्सीम भक्त होते त्यांनी एक अभंग लिहिला आहे. ते जेव्हा मुंबई येथे कांदेवाडीच्या मठात भजन म्हणत असायचे त्यात त्यांचा उल्लेख दिसून येतो. तो अभंग काही अशा प्रकारे होता की स्वामी माझा अवतरला दीन भक्तांचे काजाला, छेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार हाच हजी, गोटी खेळण्याचा हा रंग तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजय सिंग आता येथे करू रंग, गोटी विजय सिंग मारी दुसरी गोटी होय करी, गोट्यांचा हो पडला ढीग चकित झाला विजय सिंग, गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली, गोट्या झाल्या रानो माळ्या काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला समर्थे दाखविली ती लीला, स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला. याप्रमाणे या अभंगावरून त्यांच्या जन्मसंबंधाने निश्चित जागा कुठली आहे हे माहिती तर नाहीच. त्याच्या लीला अगम्य होत्या व त्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असंभवनीय नाही. मोठे मोठे योगी सिद्धी तपस्वी महाराजांच्या दर्शनाला यायचे. महाराज हे दत्त अवतार होते यात शंकाच नाही. अशा अनेक प्रचिती दत्तभक्तांना आल्या होत्या. आळंदीचे नरसिंह सरस्वती, यशवंतराव महाराज, देव मामलेदार असे अनेक साधू स्वामी महाराजांना दत्त अवतारी मानत होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे स्वतः मोठे वक्ते, वेदांत व विद्वान होते. अशा मार्मिक विद्वानांना स्वामींची प्रचिती आली व त्यांच्याकडूनही दत्त अवतारी हा किताब स्वामींना मिळाला आहे. तर महाराजांच्या वयासंबंधी खात्रीलायक अशी माहिती काहीच उपलब्ध नाही. त्यावेळी ते साधारणतः 400 ते 500 वर्षाचे असावे असे काही लोकांचे मत आहे. मात्र महाराजांच्या आरतीवरून ते छेलीग्रामी प्रथम अवतरले हे मात्र दिसून येते. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया होता. त्यावेळी स्वामी सुताने जोशीबुवा यांच्याकडून महाराजांची पत्रिका बनवली व ती स्वामींपुढे ठेवली आणि ज्यावेळी ती स्वामींच्या समोर ठेवली तेव्हा स्वामींनी नौबत वाजवण्यासाठी सांगितले. त्यावरून ती पत्रिका त्यांना मान्य होती असेच दिसून येते. तर स्वामी भक्त हो, स्वामींनी आपला जन्म कुठे झाला हे स्वामींनी मान्य केले आहे अशी एक आशा देणारी ही कथा आपली इथंच समाप्त होते. तर चला तिसऱ्या कथेला आपण सुरुवात करूया. तिसऱ्या कथेचं नाव आहे मंगळवेढा येथे स्वामींचे आगमन. तर मंगळवेढा येथे स्वामींचं आगमन कसं झालं ते आपण पाहूया. मंगळवेढा येथे सन 1838च्या सुमारास स्वामी आले. तेथे सुमारे 12 वर्ष वास्तव्य होते. परंतु त्या काळात त्यांना तेथे विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. त्याचे कारण ते दिवसभर अरण्यात असत. कधी कधी गावात येऊन बसत तेव्हा गावातले लोक त्यांची काळजी घ्यायचे. त्यांना जे कोणी जे काही आणून देत ते तेवढेच खाऊन राहायचे. गावातील लोक हा कोणी प्रथम वेडा बुवा आहे असे समजत असत. शेवट त्यांच्या अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा स्वामींच्या ठिकाणी बसली. मंगळवेढा येथे अवतरल्यावर स्वामी औदुंबराखाली बसायचे. पहाटेची वेळ होती. स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता. कृष्ण भट नावाचे गृहस्थ देवपूजेस्तव फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी या यतिपुरुषाला पाहिले व त्यांना साष्टांग नमन केले. स्वामींनी डोळे उघडले व त्याला म्हणाले, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे. हा तुझा अखेरचा जन्म आहे. तुला काय हवे आहे ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कृष्ण भट म्हणाले, मला काही नको, तुमचे दर्शन झाले हेच मी भाग्य समजतो. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणांना घट्ट धरले. कृष्ण भटाने गोळा केलेली फुले स्वामींना वाहिली व म्हणाले, स्वामी आपण माझ्या घरी चलावे. आम्हा दोघा पती पत्नींना तुमच्या सेवेची संधी मिळावी. त्यावर तुम्ही जा, मी तुमच्या घरी येईन. स्वामींचे हे शब्द ऐकून त्याला अत्यानंद झाला व ते घरी परतले. कृष्ण भट गरीब होते. एका सध्या छोट्याशा घरात ते राहत होते. परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होते. एके दिवशी स्वामी त्यांच्या घराबाहेरील ओट्यावर येऊन बसले. कृष्ण भटाने त्यांना आत नेले. दोघा पती पत्नींनी त्यांची मनपूर्वक सेवा केली. स्वामी तृप्त झाले व म्हणाले, आता नैवेद्य काय देणार? दोघांचे डोळे ओलावले, पण घरात नैवेद्यच काहीही नव्हते. लगेच त्यांची बायको गावात पेलाभर दूध आणण्यासाठी गेली, पण तिला दूध काही मिळाले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं गोठ्यात गाय आहे, तुला दुधाची कमतरता कशी असेल? ती बाई म्हणाली, स्वामी आमच्या गायीचे दूध आटले आहे. तिचे शब्द ऐकताच स्वामींनी तिला भांडे घेऊन दूध काढायला बस असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती गोठ्यात जाऊन दूध काढू लागली. तर काय आश्चर्य, तेव्हा कोसंड
कासंडी भरून गायीने दूध दिलेले पाहून त्या दोघांनाही नवल वाटले. गावात ही बातमी लवकरच पसरली. लोकांचे थवे स्वामींच्या दर्शनाला कृष्णम भटाकडे झेपावले. तर स्वामी भक्त हो, मंगळवेढ्यात स्वामींचे आगमन कसे झाले आणि स्वामींचा हा कोणता चमत्कार होता याबद्दल आपण तिसऱ्या कथेमध्ये माहिती घेतली आहे. तर चला आपण अशीच एक सुंदर सुरस कथा चौथी पाहूया. आपल्या चौथ्या कथेचं नाव आहे जनाबाईला विठ्ठलाच्या रूपात दर्शन. मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री होती. ती दरवर्षी पंढरपूरची वारी नियमित करत असे. जेव्हा स्वामी मंगळवेढा येथे परतले तेव्हा त्यांची कीर्ती ऐकून ती दररोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागली. विठ्ठल भक्त जनाची स्वामीनिष्ठा रोज वाढत चालली होती. एकदा आषाढ वारीची वेळ आली होती म्हणून जनी फुले घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेली. दर्शन घेऊन स्वामींना म्हणाली, आज मी पंढरीच्या वारीला प्रस्थान ठेवणार आहे, आपला आशीर्वाद असावा, परंतु मी वारीहून परत येईपर्यंत आपल्या दर्शनाला मुकणार आहे, असे म्हणून ती रडू लागली. स्वामींनी जनीकडे पाहिले व म्हणाले, अगं आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू काळजी करू नकोस. जनी वारीला निघाली. जनीच्या मुखामध्ये आजपर्यंत विठ्ठलाचे नामच होते, पण आता मात्र त्याला स्वामींच्या नावाची जोड लागली होती. पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यामुळे तिला एकटेपणा कधीच जाणवत नसायचा. पंढरपूर अगदी जवळ आले असताना अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जनी मनात घाबरली. आता मी कशी पोहोचणार? पांडुरंगाचे दर्शन मला कसे होणार? इतक्यात विजा कडाडल्या व त्या प्रकाशात तिला स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर दिसली. तिला आठवले स्वामी म्हणाल्याप्रमाणे आपल्या बरोबरच आहेत, म्हणून तिने स्वामींचा जप करण्यास सुरुवात केली. स्वामी नामात जनी दंग झाली. इकडे पाऊस पडतच होता. पुढे पाणी साचल्यामुळे जनी बाजूला उभी राहिली. तितक्यात त्या पाण्यातच तिला परत स्वामींची मूर्ती दिसली व दुसऱ्या क्षणी पांडुरंगाचेही दर्शन झाले. स्वामींची ही लीला पाहून जनीने निश्चय केला, आता पंढरीच्या वारीला जायचे जरूर नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर व स्वामी हेच माझे विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग म्हणत ती पंढरपूरच्या वाटेवर मार्गक्रम करू लागली. पाऊसही थांबला होता. स्वामींची साथ आपल्या सोबत आहे या समाधानाने तिला वारी निर्धास्तपणे पूर्ण केली. आता वारीला जाण्याचे जरूर नाही व स्वामी हेच आपले पंढरपूर आहे असे मानून तिने स्वामींच्या सेवेत उर्वरित आयुष्य घालवले. तर स्वामी भक्त हो, ही होती आपली जनाबाईला विठ्ठल रूपात दिलेल्या दर्शनाची चौथी कथा. जर तुम्हाला कथा आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा स्वामी भक्तांसोबत ज्यांच्यापर्यंत या कथा पोहोचतील. तर आपल्या आज 3 कथा पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढच्या कथा आपण पुढील 3ऱ्या भागात पाहणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ.